प्रसारित करत आहोत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम एक जागतिक वारसा कातळ शिल्प. विशेष सहभाग महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार. अन्य सहभाग सुधीर रिसबूड, श्रीवल्लभ साठे, मिलिंद खानविलकर, प्रसाद आपटे आणि सोनाली मेस्त्री. संकल्पना आणि लेखन शैलेश माळोदे. निवेदन सहभाग जान्हवी भागवत आणि कस्तुरी भागवत. सादर करते योगीराज बच्चे. निर्मिती आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र. नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज जागतिक पर्यटन दिन आहे. त्यानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या दिनानिमित्त माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सांस्कृतिक कार्य खात्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आशिष शेलार यांचं मनोगत आता आपण ऐकूया. कातळ शिल्प ही आपल्या देशाची आणि देशातील इसवी सन पूर्वी असलेल्या मानवता युगाची साक्ष देणारी शिल्प आहे. दगडावर कोरीवपणे खोदकाम करून निर्माण केलेली ही कातळ शिल्प ही जगाला कला, इतिहास आणि विविध कलाकृतींची साक्ष देते. जगभरामध्ये अशा पद्धतीची कातळ शिल्प दिसतात, ज्यामध्ये पेरू मधलं कातळ शिल्प हे जगप्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातही आपल्याला ह्या प्रकारातली कातळ शिल्प जरूर दिसतात. देशभरात सुद्धा काही राज्यांमध्ये कातळ शिल्प प्रामुख्याने दिसतात. पण गौरवाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कातळ शिल्प प्रत्यक्षात आपल्याला दिसतात. या कातळ शिल्पामध्ये आयताकृती असलेली ही मोठ्या क्षेत्रफळात काम केलेली, जांभ्याच्या सड्यावर त्याची खोदकाम आणि कलाकृती केलेली ही कातळ शिल्प विविध पद्धतीने आपल्या समोर दिसत आहेत, ज्यामध्ये पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, फुलं आणि काही चित्र निर्मिती अशी सुद्धा दिसतात. मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी हत्ती, हरणांची कळप अशा पद्धतीचे प्राण्यांची खोदकाम कृती कलाकृती दिसतेच. काही फुलंही दिसतात. काही चित्र निर्मिती ही आकर्षणाचं केंद्र ठरणारी आहे. त्याची मोठी किंमत आणि मोल हे वैद्यकीय शास्त्रात सुद्धा आहे, भूगोलीय शास्त्रात सुद्धा आहे आणि चित्रकला निर्मितीमध्ये सुद्धा आहे. आपल्याकडे असलेल्या 50च्या वर कातळ शिल्पांपैकी 8 आपण जतन संवर्धन करूयात, 7ला संरक्षित घोषित करण्याच्या दिशेने आपण पुढे चाललेलो आहोत. या सगळ्यावर एक उत्कृष्ट डॉक्युमेंटरी बनावी. जगाला इसवी सन पूर्वी 20,000 ते इसवी सन पूर्वी 200 इथल्या काळात निर्माण झालेली कातळ शिल्प जगाचं आकर्षण केंद्र बनावी. अभ्यासकांनी अभ्यास करावा आणि जगासमोर आपल्या महाराष्ट्रात असलेलं हे अमूल्य ठेवा हा आपल्याला जनतेसमोर आणि जगासमोर ठेवायचा आहे. या निमित्ताने या कातळ शिल्पात ज्या पद्धतीचं कोरीव काम, खोदकाम केलंय त्यातही संशोधन व्हावं की यात खोदकाम आणि कलाकृती करायला काय साहित्याची निर्मिती केली. पूर्ण चित्र डोळ्यासमोर ठेवून एका व्यक्तीने, अनेक व्यक्तींनी, अनेक पिढींमध्ये हे कार्य कसं केलं असेल याचा प्रवास उलगडावा आणि त्याबरोबरच यात ज्या दगडावर हे काम केलं पाहिजे ते दगड कसे शोधले असतील, तेच दगड का त्या ठिकाणी डिमार्क किंवा संशोधन केलं असेल, या सगळ्याचा सुद्धा अभ्यास करावा. इतका मोठा खजिना अभ्यासासाठी सुद्धा आता खुला आहे, खुला होतोय आणि खुला राहील. कलाकृती आणि बरोबर या सगळ्याचा अभ्यास याला जगाचं कुतूहल ठरणार आहे. महाराष्ट्रातलं कातळ शिल्प आणि ते महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधलं. आता आपल्या सगळ्यांना त्याच्या ठिकाणी जरूर भेट द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, ए दादा, ऐक ना रे. अरे काय? अरे आत्ताच ना मी कातळ शिल्पांविषयी ऐकलं. तुला माहितीये का आपल्याकडे कातळ शिल्प आहेत? हो, मलाही जाणून घ्यायचंय. मी पण एक संस्थेबद्दल ऐकलंय, तिथं आपल्याला माहिती मिळेल. चल जाऊया तिकडं आपण. चल चल, मला ना खूप उत्सुकता लागली आहे ह्या कातळ शिल्पांबद्दल जाणून घ्यायची. दादा, आता आपण ना सुधीरजींना विचारूया की ही कातळ शिल्प म्हणजे नक्की काय आहे. हो, नमस्कार सुधीरजी. आता हिच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. नमस्कार. कोकणातली जे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सडे जे आढळतात आणि ह्या सड्यांवरती प्राचीन मानवाने काही आपल्या पाऊलखुणा मागे सोडून ठेवलेल्या आहेत. जी चित्रस्वरूप आहेत, ह्या चित्रस्वरूप गोष्टींना आपण कातळ शिल्प हे स्थानिक भाषेमध्ये म्हणतो.
कारण तो भूप्रदेश कातळ आहे, त्याच्यावरती कुठल्या तरी मानवाने त्याच्या खुणा किंवा काही अनमोल अशा प्रकारच्या आकृत्या त्याने सोडून ठेवल्या आहेत. आणि तो शिल्प, असं कातळ शिल्प असा शब्द आहे. ह्याला पुरातत्वीय भाषेमध्ये आपण जिओग्लिफ्स असं म्हणतो. जिओ म्हणजे भूमी आणि ग्लिफिन म्हणजे कोरणे. हे जमिनीवरती कोरून निर्माण केलेल्या रचना त्यांना आपण जिओग्लिफ्स म्हणतो आणि आपण स्थानिक भाषेमध्ये त्याला कातळ शिल्प असं म्हणतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कातळ शिल्प असून दे किंवा जिओग्लिफ्स असून दे, हा मानवाच्या कलात्मक वृत्तांकडे आपल्याला घेऊन जातो. इतिहासाच्या एका टप्प्यामध्ये माणसाला कुठेतरी स्वतःला व्यक्त करायची इच्छा झाली आणि त्या व्यक्त करण्यासाठी त्याला साधन जे मिळालं ते कुठेतरी गुहांच्या भिंती असून देत किंवा जमीन असून दे, जमिनीवरती पडलेले दगड असून देत, आणि त्याच्यावरती त्याने चित्र रंगवून काढली किंवा खरवडून काढली आणि त्याच्यातनं त्याला स्वतःला त्याने स्वतःचे त्याला आलेले जे काही अनुभव होते, ते जे काही तो वावरत होता, ह्या गोष्टी त्याने कुठेतरी सांगायचा प्रयत्न ह्या चित्रांच्या माध्यमातून केलेला दिसतो. त्यामुळे आपण ज्यावेळेला इतिहासामध्ये डोकावतो कातळ शिल्पांच्या निमित्ताने, त्यावेळेला हा इतिहास कुठेतरी 50-60 हजार वर्षांपर्यंत सुद्धा मागे जातो, की आपल्याला जगभरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला हा कातळ शिल्प किंवा जिओग्लिफ्स आपण ज्याला म्हणतो किंवा पेट्रोग्लिफ्स दुसरा प्रकार आहे, हे आपल्याला अंटार्क्टिका खंड सोडून जगभरात सगळीकडे पाहायला मिळतात. जिथे जिथे माणूस वावरला तिथे तिथे त्याने त्याचा अनुभव आहे तो त्याला जे काही साधन उपलब्ध झालं त्या साधनांच्या माध्यमातून मांडलं. ज्याला पुरातत्वीय भाषेमध्ये आपण एक संज्ञा आहे की रॉक आर्ट, त्याच्या अंतर्गत 2-3 प्रकार येतात. त्याच्यापैकी जिओग्लिफ्स हा एक प्रकार आहे. जिओग्लिफ्स यांचा विचार करतो मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला की हा कलात्मक उत्क्रांतीच्या टप्प्यातल्या रचना आहेत. ह्या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला तत्कालीन जीवन, तत्कालीन हवामान, तत्कालीन प्राणी जगत, तत्कालीन भौगोलिक गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो. आणि माणसाचा एकंदरच जो इतिहासातला अखंड प्रवास आहे, हा प्रवास आपल्याला ह्या चित्रांच्या माध्यमातून त्याचा मागोवा घेता येतो. ह्या मागोवाच्या आधारे आपल्याला आपल्या भवितव्याच्या दिशा आपल्याला आखता येतात. या चित्रांचं एक वेगळं खूप वैशिष्ट्य आहे. म्हणजे ज्यावेळेला जागतिक पातळीवरती आपण विचार करतो त्यावेळेला कोकणातल्या चित्रांचे आकार खूप मोठे आहेत. एक शैली एक वेगळी आहे त्याची, त्याचा पसारा खूप मोठा आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींचा ज्यावेळेला आपण विचार करतो, म्हणजे त्याचा आकार, त्याचा पसारा, त्याची शैली, त्याच्यातनं जे काही त्याला सांगायचं आहे त्या गोष्टी किंवा भौमितिक ज्या काही आकृत्या आहेत, म्हणजे खूप मोठ्या आकाराचे पट आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारची गोष्ट अखंड जगामध्ये अभावाने पाहायला मिळते, जी गोष्ट कोकणातल्या सड्यांवरती आपल्याला त्या माणसाच्या पाऊलखुणांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्यावेळेला पर्यटन क्षेत्राचा ज्यावेळेला विचार करतो, ज्यावेळेला जगभराचाच एकंदर विचार करतो किंवा त्याचा थोडाफार जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की पर्यटक हा मूळतः प्रवास करतो ते दुसऱ्या देशातला, दुसऱ्या प्रांतातली तिथली संस्कृती, तिथलं नैसर्गिक वैविध्य अनुभवण्यासाठी किंवा पाहण्यासाठी हा नेहमी त्याचा प्रवास चालत आलेला आहे. आणि एकंदर पर्यटन क्षेत्राचा जर आपण विचार केला तर सांस्कृतिक पर्यटन आपण ज्याला म्हणतो त्याचा हिस्सा जवळपास 50 ते 60% पेक्षा जास्त आपल्याला हा हिस्सा पर्यटन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. भारताचा जर विचार केला, अखंड भारतवर्षाचा विचार केला तर भारताला आपल्याला खूप मोठी संस्कृती लाभलेली आहे. ती प्रागैतिहासिक काळापासून अगदी आत्ता अलीकडे इंजिनिअरिंग मार्व्हल्सपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या भारतामध्ये पाहायला जातात. अनेक प्रकारचं भौगोलिक वैविध्य आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्याच्यातनं आपली संस्कृती साठी बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी जगभरातनं पर्यटक आपल्याकडे येत असतात. कस्तुरी, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं कातळ शिल्प कशेळीला आहे. आपण तिकडं जायचं का? चल ना दादा, मला ना आता हे सगळं ऐकल्यावर कधी एकदा ते कातळ शिल्प आपण बघतोय असं वाटते. कस्तुरी, या सोनाली मिस्त्री या कशेळी गावच्या माजी सरपंच. कातळ शिल्पाविषयी त्यांना खूप चांगली माहिती आहे. चल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ठीक आहे, आपण ऐकूया हा माहिती. सोनालीजी नमस्ते. नमस्कार, मी सोनाली मनोज मेस्त्री. जी ओळख अशी की मी कशेळी गावचे ग्रामस्थ आहे. माझा जन्मही इथलाच आणि मी फेब्रुवारी 2021 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत कशेळी गावचं सरपंचपद पण भूषवलेलं होतं. तर त्याच दरम्याने निसर्गयात्री संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणजे सुधीर रिसबूड सर, तर यांनी संपर्क साधला आणि एकंदरीत कातळ शिल्पांबद्दल म्हणजे त्यांची जी मुवमेंट चाललेली होती, म्हणजे आमच्याकडे कातळ शिल्प आहे हे माहिती होतं, पण तेवढा अवेअरनेस झाला नव्हता त्यावेळी. तर त्या संदर्भात जास्त पुढे चर्चा होत गेल्या आणि त्या चर्चेमधूनच असं कळलं की आमच्या गावामध्ये जे कातळ शिल्प आहे कशेळीमध्ये, ते आतापर्यंतच्या संशोधनामध्ये असं समजलं की आशियामधलं आकाराने मोठं असलेलं कातळ शिल्प आहे. तर मुळात ऐकूनच खूप छान वाटलं आणि असं काहीतरी आमच्या गावामध्ये आहे हे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
आणि मग तिथूनच पुढे आता हे जे कातळशिल्प आहे तर ते पुढे जाऊन युनेस्कोच्या यादीमध्ये येण्यासाठी निसर्गात्री संस्था तसंच पुरातत्व खात्याकडून जे प्रयत्न चाललेले आहेत त्याबद्दल पण माहिती मिळाली त्यांच्याकडूनच. आणि मग त्याचं एक परिणिती अशी झाली की पर्यटन तर हळूहळू वाढायला लागलंय. आता लोकं फोनवरून वगैरे विचारतात की कातळशिल्प कुठे आहे? आम्हाला ते बघायचंय. इव्हन काही लोकं म्हणजे फिरायला कुठे जायचं तर आमची ठिकाणं काही ठरली होती गावातली. कारण कशेळी गावामध्ये अशी पर्यटन स्थळं आहेतच. म्हणजे कनकादित्य मंदिर आहे, सनसेट पॉइंट आता नव्याने डेव्हलप केलेला होता 2018 मध्ये किंवा खाडी किनारा आहे, इतर मंदिरं आहेत. पण त्याच्याच बरोबर कातळशिल्पाला पण आम्हाला फिरायला जायचंय. गावातल्या लोकांनाही हे वाटायला लागलं. तर हे म्हणजे एक अवेअरनेसची ही परिणिती आहे. कातळशिल्पामुळे सुद्धा एक अर्निंग सोर्स हा वाढणार आहे नव्याने. म्हणजे त्याची सुरुवातही झालेली आहे आता. दादा, ही माहिती ऐकल्यावर ना मला तर आता वाटतंय की ते कातळ शिल्प आपण बघायलाच हवं. नाहीतरी आपण आलोच आहोत ना इथे कशेळीत, तर कातळ शिल्प बघूनच जाऊया. दादा, अरे कसलं भारी होतं ना ते कातळ शिल्प. हो तर म्हणजे मला सगळ्यात जास्त छान काय वाटलं माहितीये का, की इतक्या वर्षांपूर्वी त्या माणसानं हे इमॅजिन केलं की एवढा मोठा हत्ती असू शकतो. आणि त्याही पेक्षा त्याला असं वाटलं की हा हत्ती ह्या सगळ्या प्राण्यांपेक्षा मोठा आहे, श्रेष्ठ आहे. आणि म्हणून त्यानं ते छोटे छोटे प्राणी त्याच्यामध्ये काढले. किती कल्पनाशक्ती होती ना त्याची. कस्तुरी, हा एकच माणूस असेल असं नाही हं. हां, हे खूप माणसांनी सुद्धा मिळून काढलं असेल. चल कस्तुरी, आता आपण उक्षीला जाऊ. तिथंही एक कातळ शिल्प आपल्याला बघायला मिळेल. चालेल, जाऊया आपण. दादा, आपण खरं तर कातळ शिल्प बघायला आलोय उक्षीत, पण हे गाव सुद्धा किती सुंदर आहे ना. हो, बघ ना किती छान धबधबा आहे. इतर रेल्वे स्टेशनही जवळच आहे अगदी. हो ना. कातळ शिल्प बघायला जर एखादा पर्यटक आला तर त्याला या सगळ्या गोष्टी किती सोयीच्या आहेत की तो ट्रेननं येऊ शकतो, या स्टेशनवरून ते कातळ शिल्प बघायला जाऊ शकतो. आणि चांगलं खानपान सुद्धा मिळतं. अच्छा, म्हणजे खवय्यांची सुद्धा मज्जा आहे. चल, याबद्दल उक्षी गावचे माजी सरपंच मिलिंद खानविलकर काय म्हणतायत ते बघूया. चालेल चालेल. नमस्कार साहेब. एकंदर जर आमचं उक्षी गाव हे पाहिलं तर अत्यंत एक हवेपासून साधारण जवळचं एक गाव आहे. या गावात पाहिलं तर कातळ शिल्प हे आमच्या नुकतंच एक साधारण 400 ते 500 वर्षापूर्वी हे आमच्या उक्षी गावामध्ये आढळलेलं आहे. तर आम्ही हे कातळ शिल्प संरक्षण करताना बऱ्याचशा लोकसहभागातून हे कातळ शिल्प संरक्षित झालेलं आहे. उत्साही निधी, शासकीय निधी ह्या कातळ शिल्पाच्या संरक्षणासाठी पडलेला नाही. परंतु हा कातळ शिल्प सापडल्यामुळं गावातील वेगवेगळे रस्ते ह्या कोकण पर्यटन विकास ह्या योजनेतून झालेले आहेत. हे पाहिलं आज परिस्थिती तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आज तिथे मोठ्या प्रमाणात आज पर्यटक वेगवेगळ्या आज कातळ शिल्प बघण्यासाठी आकर्षित झालेले आहेत. हे पाहण्यासाठी येत असल्या कारणाने आज गावातील छोट्या मोठ्या धंदा उद्योगांना जोड मिळाली आहे. उदाहरणार्थ हॉटेल व्यवसाय. दादा, आपण ही छान छान कातळ शिल्प बघितली खरी, पण आता प्रवासानं अगदी दमले हा मी. आता आपण आपल्या घरी जाऊया ना रत्नागिरीला. थांब थांब, अगं हे पर्यटन दृष्टी किती महत्वाचं आहे हेही जाणून घ्यायला आपल्याला आवडेल. चल, आपण रत्नागिरीत गेल्यानंतर प्रसाद आपटे आणि श्रीवल्लभ साठे यांना भेटूया. चालेल, भेटूया आपण त्यांना. कस्तुरी, प्रसाद दादा शिक्षक होता, पण त्याने आत्ता पूर्ण वेळ पर्यटन क्षेत्राला वाहून घेतलंय. चल तर आता त्याच्याकडून जाणून घेऊया हे कातळ शिल्प पर्यटनाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे ते. चालेल. नमस्कार. पर्यटन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. कोकणातील कातळ शिल्प हा एक खूप मोठा वारसा ठेवा आपल्याला सापडलेला आहे. आणि यापैकी चवे देऊळ रस्त्याला देऊळ या गावी जगातल्या सगळ्यात मोठं गेंड्याचं, एक शिंगी गेंड्याचं चित्र आपल्याकडे आहे. कातळ शिल्प ज्याला आपण म्हणतो असं एक चित्र आहे. आणि हे चित्र सापडल्यानंतर त्याचं संपूर्णतः रक्षण करणे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते पहिल्या दिवसापासून काम करतो आहोत. यामध्ये भाई रिसबूड सर आहेत, मराठे सर आहेत, ठाकूर देसाई सर आहेत आणि ही संपूर्ण मंडळी ह्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने ही संपूर्ण माहिती जगभरामध्ये पोहोचते. तर माझं सर्व स्थानिकांना विनंती आहे की सर्व कोकणवासियांनी
आपापल्या प्रत्येकाच्या नेटवर्कमध्ये, आपापल्या प्रत्येकाच्या संपर्कामध्ये कोकणातला हा प्रचंड बहुमूल्य असा ठेवा आहे, ज्याला हजारो वर्षांपासूनचा वारसा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी अनेक ठिकाणून बाहेरगावाहून अनेक देशांमधून सुद्धा अनेक प्रकारचे संशोधक, अभ्यासक सतत येत असतात. तर त्यांना ह्या ठिकाणी साहजिकच आहे, एका दिवसामध्ये ही सगळी चित्र बघून होणं शक्य नाही आहे. त्यांना इथे राहण्याची गरज पडते. आपण ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि साहजिकच ये जा करण्यासाठी इतर काही सुविधा लागतील, प्रवासाची सुविधा लागेल. तर ह्या सर्व सुविधा स्थानिक ठिकाणच्याच वापरल्या जाणार असल्यामुळे कोकणातील कातळशिल्प हा मुद्दा पर्यटनाच्या दृष्टीने कोकणासाठी अत्यंत खूप मोठा आधारस्तंभ पण ठरेल, खूप मोठा विकासाचा एक नवीन मार्ग सुरू करेल असा एक नक्की आम्हाला विश्वास वाटतोय. कस्तुरी, आता प्रसाद दादाचं ऐकलंस ना, तसा श्रीवल्लभ दादाही येतोय. त्याच्याकडून ऐकूया आपण की या सगळ्या याचा परिणाम आपल्या पर्यटनावर कसा होणार आहे. चालेल. नमस्कार. कातळशिल्पांच्या संशोधनाच्या बाबतीत असं म्हणता येतं की गेली 12 वर्षापासून जवळपास आज घडीला जवळपास 3000च्या घरामध्ये कातळचित्र सापडलेली आहेत आणि या चित्रांच्या शोधमोहिमेचा एक साक्षीदार म्हणून आज मी सगळ्यांच्या समोर इथे आहे. तर कोकणात कातळशिल्प ज्यावेळी सापडतात त्यावेळेला येणाऱ्या पर्यटकांना ती दाखवण्यासाठी माझ्यासारखी काही मंडळी प्रयत्नशील असतो आणि अर्थातच फक्त कातळशिल्प ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी लोकांना घेऊन जाणं आणि ती दाखवणं एवढाच विषय मर्यादित न ठेवता ती कातळशिल्प का तयार झाली असावीत किंवा त्यांच्यामधून आपल्याला नेमकं काय समजतं आहे किंवा त्या निमित्तानं माणसानं जी काही कला त्या काळामध्ये सादर केली आहे तर त्या कलेचा नेमका विकास कसा झाला किंवा या एका वारशाला आपण कसे बघू शकतो ही माहिती सांगण्याचा आमचा कुठेतरी एक प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे असंही लक्षात येतं की संपूर्ण जगामध्ये फक्त कोकणामध्येच जांभ्या दगडाची पठारं बनलेली दिसतात आणि या पठारावरती ही कातळचित्र खोदली गेलेली आहेत आणि असा नमुना संपूर्ण जगामध्ये फक्त कोकणातच दिसतो आणि या दृष्टीनं हा कोकणासाठी एक खूप मोठा एक युनिक म्हणता येईल या पद्धतीचा एक ठेवा आहे ज्याला आपण जपणं सध्या एक गरजेची गोष्ट बनलेली आहे आणि पर्यटनाच्या निमित्तानं किंवा पर्यटनाच्या माध्यमातून हा वारसा जपणं याशिवाय दुसरी चांगली संधी दिसत नाही. तर आजच्या या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं मी सर्व पर्यटकांना, अभ्यासकांना आणि जे निसर्गाला पाहण्यासाठी किंवा निसर्ग अनुभवण्यासाठी विशेषतः सहलींना जातात किंवा पर्यटन करणं पसंत करतात अशा सगळ्या हौशी मी कोकणात येण्याविषयी आमंत्रण देईन किंवा कोकणात येण्याविषयी आग्रह करेन. धन्यवाद. दादा, आता प्रसाद दादा आणि श्रीवल्लभ दादाला भेटल्यावर मला असं वाटलं की आपली रत्नागिरी ही फक्त आंबा, काजू, मासे किंवा समुद्र यांच्यापुरतीच मर्यादित नाहीये, तर याच्यामध्ये आता कातळशिल्प सुद्धा गणली जाणार आहेत. कातळशिल्प तर जागतिक दर्जाची आहेच. तसं आता काही महिन्यापूर्वी सुवर्णदुर्ग किल्ल्याचा सुद्धा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. हो ना. आणि म्हणजे आपल्याला वाटतं की एवढ्या पुरतच मर्यादित आहे की काय इथलं पर्यटन, पण असं आता अजिबात राहिलेलं नाहीये. खरं म्हणजे या जागतिक पर्यटन दिनानिमित्त सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरी पर्यटनासाठी खूप सुंदर आहे. हे पर्यटन व्हायला हवंय. नक्कीच नक्कीच. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम एक जागतिक वारसा कातळशिल्प. विशेष सहभाग होता महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार. अन्य सहभाग सुधीर रिसबुड, श्रीवल्लभ साठे, मिलिंद खानविलकर, प्रसाद आपटे आणि सोनाली मेस्त्री. संकल्पना आणि लेखन शैलेश माळोदे. निवेदन सहभाग जान्हवी भागवत आणि कस्तुरी भागवत. सादर करते योगीराज बच्चे. आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राची ही निर्मिती होती.